कुठून आले तुम्ही आता? आम्ही आलो अनमाळ तालुका माहूर जिल्हा नांदेड. नांदेड. बरं आता तुम्ही एवढ्या दुरून आले तर कसं वाटायला हे प्लॉट? फाया जोडतात आहे. बरं असं वाटते का हे 3 फूट अंतर आहे म्हणून? नाही वाटतच नाही कारण एकदम सगळं पूर्ण अंतर झाकलेलं आहे, पूर्ण पॅक झालं लगेच पूर्ण काहीच राहिलं नाही. आणि आतमध्ये सूर्यफूल आहे, कुठं कुठं सूर्यफुलानं अशी फुलं पण काढली. त्याच्यासाठी बसवले सूर्यफूल की ते दांड्या आहेत ते जाड राहतात आणि त्याच्यावर पक्षी बसतात आणि ते पक्षी दांड्यावर बसून आपल्या या झाडावर बसून दांड्यावर त्यांच्या बसून हे आळ्या वगैरे खातात. आणि विशेष म्हणजे पक्षी लहान मोठा जवळच्या आळ्या दूरच्या आळ्या ते पक्षी त्याला फांद्या जे असतात त्या लहान मोठ्या जवळ असतात तिथं पक्षी बसतात आणि आळ्या खाऊन टाकतात. आणि व्हरायटी नवीन आहे आपली, तर ही नवीन व्हरायटीला अजून नाव दिलं नाही आपण. नाव दिलं नाही पण व्हरायटी एक नंबर आहे. एक नंबर पूर्ण झाकून गेलं 3 फूट अंतर. हो 3 फुटाचा पट्टा आहे म्हणून आताच हे फुलावर आहे हरभरा तर हे झाकून गेलं सगळं. आता झाकून गेलं, अजून तर भरपूर राहिलं. भक्कम राहिलं. हा पहिली व्हरायटी होती ते सिलेक्शन टेंट. हे बघा 3 फुटाचा पट्टा आहे. हे बघा 3 फुटाचा पट्टा पूर्ण 3 फूट अंतर हे पॅक झालं. हे 3 फूट अंतर असं जर सरळ केलं तर समजा पूर्ण पॅक झालं. आणि परेशान झाले लोक. आता हे रस्त्यानं आता हे रस्ता आहे रोड, यातून पाहणारे परेशान होते तर एवढं अंतर पॅक होईल की नाही. पहिले आम्हाला म्हणायचे याच्यात काय आता पलन टाकून झोपायचं आहे का, एवढं अंतर पॅक होईल का. पण आता हे पाहिल्यावर तेच लोक म्हणाले अरे बापरे हे व्हरायटी कोणती आहे. तर या व्हरायटीला पूर्ण बुजून गेला आणि 20 किलो बी लागते एकरी. आणि विशेष म्हणजे या प्लॉट म्हणजे तुम्हाला मर कोट दिसायली का पा दिसायली मर कोट पूर्ण हिरवागार प्लॉट आहे. आणि शेवटचं पाणी नाही युआरयूबी प्रक्रिया आहे आपली. युआरयूबी प्रक्रिया म्हणजे उत्पादन शक्ती वाढवणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, बलवान बनवणे. याला शेंडाखोडाची गरज नाही काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला आता तुम्ही हरभरा पेरता, सोयाबीन पेरता, सगळ्या करता. त्यावेळेस तुम्ही काय करता माहित आहे का, पेरते वेळेस तुम्हाला बरेच दुकानदार लोक म्हणजे डीएपी देतात किंवा रासायनिक खत 50 किलोची गोणी सोबत सल्फर, मायक्रोन्यूट्रन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे 10-10 किलोचे बॅगा तिथं. त्याच्यानंतर पुन्हा फवारणीची औषधी तुम्हाला कीटकनाशक सोबत बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रन्स, वरखत देते विद्राव्य खत 19-19 वगैरे. हे काही टाकायची गरज नाही या व्हरायटीला, काहीच गरज नाही. या व्हरायटीला फक्त एकदा तुम्ही 10-26 ची गोणी किंवा डीएपी कोणते असू द्या रासायनिक खताची एक गोणी द्यायची, झालं. त्यात तुमचं सल्फर, मायक्रोन्यूट्रन्स काहीच टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही, गरजच नाही. एक गोणी टाकायची, पैसे वाचवायचे. आणि औषधीमध्ये फक्त तुम्ही सुरुवातीला परफेक्ट सुपर किंवा क्लोरोपायरिफॉस किंवा इमामेक्टिन फुलापासून किंवा कोराजेन काही टाका फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात मायक्रोन्यूट्रन्स किंवा ॲमिनो ॲसिड किंवा वरखत विद्राव्य खत ज्याला आपण 19-19 म्हणतो किंवा बुरशीनाशक काही टाकायचं नाही. फक्त तुम्ही कीटकनाशक टाकायचं. त्या आळीचा प्रॉब्लेम काही येणार नाही. फक्त आळीच, आळी नाही, काही नाही, रोग नाही, कोणता नाही, कवळा लस हरभरा. युआरयूबी प्रक्रिया असल्यामुळं याच्यावर कोणताच रोग येत नाही. त्यामुळे तुमचे सगळे बुरशीनाशकाचे, टॉनिकचे पैसे, फवारणीचे पैसे वाचवायला, खताचे पैसे वाचवायला. आणि ही व्हरायटी पाहण्यासाठी बरेच शेतकरी यायली. आता एवढा फट्टा म्हणला 3 फुटाचा फट्टा झाला. हो पूर्ण फट्टा पॅक झाला. इतकं खा ना सेंटर मध्ये जर लागलं ना बस आता याला पाणी द्यायची गरज नाही, एवढा पूर्ण पॅक झाला. इतकी जबरदस्त व्हरायटी आहे. तुम्ही आता एवढे तुम्हाला 10-44 दिली आपण सुपर, ते अंतर पॅक झालं, सगळं झालं. तर तुम्ही हे पाहायला आले आता तर कसं वाटायला तुम्हाला? ते एक नंबर आहे. व्हरायटी आम्हाला द्यायला लागत होती पहिले. नाही ही या वर्षी डेमो प्लॉट आहे, नाव दिलं नाही अजून. फक्त हे काही क्षेत्रावर घेतला आम्ही डेमो प्लॉट, म्हणजे टाकून बघण्यासाठी. गेल्या वर्षी काही क्षेत्रावर, या वर्षी युआरयूबी प्रक्रिया करून. तर आता याच्या पुढे आपल्या सर्व व्हरायटी युआरयूबी येतील. हरभरा, सोयाबीन, तूर, तीळ सगळं ते युआरयूबी करूनच आपण देणार. म्हणजे तुम्हाला कीटकनाशकच फवारायचं आणि खत एकदा टाकायचं, बाकी तुम्हाला काही टाकायची गरज नाही. पूर्ण पैसे वाचवायचे. तुम्हाला कृषी केंद्रात जायचं गरजच नाही. फक्त एकदा सुरुवातीला आणि फवारणीला कीटकनाशक मारताना झाला, काहीच घ्यायचं नाही बाकीचं. म्हणजे पैसे वाचवणारी व्हरायटी आहे. सूर्यफूल कसं वाटायला? एक नंबर. म्हणजे तुम्ही इथं आले समाधानी आहात? एक नंबर समाधानच. ते बघूनच आता आपण जाऊ तिकडचा प्लॉट पाहायला 2.5 फुटावरचा. म्हणजे तुम्ही हे पाहायला इतके तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स चांगलं वाटायला तुम्हाला. 3 फुटावर तुम्ही आता हे 3 फुटावर असं झाकून पाहिलं ना, एक नंबर वाटायला. बरेच शेतकऱ्यांना वाटते 2 लाईन आहे पण एकच लाईन आहे. एकच लाईन आहे. चला मग त्या शेतावर. चला. ओके.